काय काय छवी, आपण सकाळपासून त्या माणसाला शोधतो पण तो अजूनही सापडला नाहीये. त्यामुळे जाऊ दे ना. का अगं का साकेत सरांचं लग्न तोंडावर आलंय आणि तू सकाळपासून घरी नाही गेलीयस म्हणून किती कॉल येऊन गेलेत तुला. हे बघ, तू अशीच फिरत राहिली ना बाहेर तर वत्सला मावशीला काहीतरी संशय येईल आणि उगाच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होईल. हो, पण ही गोष्ट कोणाला तरी सांगितली पाहिजे ना. कुठे आहे रे छवी? फोन का नाही घेत आहे? फिरंग्याचा फोन. हॅलो, बोल ना. हॅलो हॅलो छवी, अगं अगं कुठे आहेस तू? किती वेळ झाला फोन करतोय तुला, फोन पण घेत नाहीयेस तू. अरे फिरंग्या, त्या शांभवीचं ना. शांभवी? शांभवीचं काय? ए छवी, आता काही गडबड नाही करायचीस हा? जिथे कुठेस तिकडनं आधी घरी ये. इकडे सगळे वाट बघतात तुझी. नाही पण लवकर लवकर घरी ये. ओके, ठेवतोय, बाय. छवी पण ना. हा फिरंग्या पण ना, मी तुला सांगते का तिशा. हा विषय पुढे. अगं छवी, साकेत सरांची उद्या हळद. घरी आनंद आहे, उत्साह आहे. त्यात तुला कोणी बोललेलं नाही आवडणार ग कोणाला. त्यामुळे तू आता घरी जा. पण मी कवित. हे बघ छवी, घरी जा ओके ठीक आहे, जाते. आणि काळजी घे. काहीही वाटलं तर मला कॉल कर, ठीक आहे? ठीक आहे, बाय बाय. बाय. साकेत दा, हे उद्याचे सगळे कपडे ना एकदा ट्राय करून बघ. म्हणजे कसं उद्या वेळेवर काही प्रॉब्लेम नको. करतो नंतर करतो मी. नंतर नाही, आत्ता करायचंस तू. आणि तुला माहिती, तुझ्या हळदीची तर एकदम झकास तयारी केली मी, एकदम झकास. आणि लग्नाचं तर काही टेन्शनच नाही. लग्नात असे छान पारंपरिक कपडे घालायचे आहेत. आणि तुला माहिती, तुझे आणि मिस नाही शांभवी बहिणींचे कपडे एकदम मॅचिंग. आपल्या इंडस्ट्री मधली पण मोठी मोठी माणसं येतीलच. सगळे ना फक्त कसं बघत राहत. वाव, राजगुरूंच्या मोठ्या मुलाचं लग्न काय धूम धडाक्यात झालं. ते सगळं ठीक आहे, पण माझं जरा ऐकशील का? तुला आणखी काय हवंय का? तू बोल ना, तू टेन्शन नको घेऊ, तू सांग फक्त. ऑल्सो मी ना तुझ्या रिसेप्शन साठी एक घड्याळ घेतो, ते तू तेव्हाच घालायचं. ओके? अनिकेत, हे सगळं होत राहील. मला बोलू तर देशील? बोल ना. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. अनिकेत, माझ्या मनातलं तू एकट्यानेच ओळखलंस. तुला सांगायला काही हरकत नाही म्हणा, पण मी शांभवींना जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं ना, तेव्हाच आवडल्या होत्या त्या मला. त्यांनी माझ्या मनात घर केलं होतं. खरंच तुला खरं सांगू का, माझ्या आयुष्यातली अशी एकमेव मुलगी आहे जिच्या मी खरंच प्रेमात पडलो. पण बोलायची हिंमतच नव्हती, धाडसच करू शकत नव्हतो. पण अनिकेत, पण तुझ्यामुळे ते धाडस करू शकलो मी. त्यासाठी थँक्यू. आलाय लग्नाचा नूर आलाय. पण सांगितलं, मला माहिती होतं रे, शांभवीचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझं मी शांभवींवर. हे पण साकेत मला सांग ना, तू प्रेमात पडलास तेव्हा कसं वाटलं तुला? म्हणजे कसं कळलं तुला की तू प्रेमात आहेस? कसं फिलिंग होतं ते? कसं वाटतं तेव्हा? म्हणजे असं पोटात मनात असं बटरफ्लायज वगैरे उडल्या? सांग ना, कसं वाटलं? बटरफ्लायज वगैरे मला काही कळत नाही बाबा. हो, पण जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना पाहिलं ना. एक्सक्यूज मी सर. येस. ही तुमची नवीन सेक्रेटरी. त्यानंतर परत त्यांना बघावं असं वाटत होतं. खरंच म्हणजे त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांचं काळजी घेणं सगळंच आवडायला लागलं होतं मला. म्हणजे त्यांचा सतत सहवास हवा असं वाटत होतं. मी म्हटलं होतं ना, मला माहिती होतं यू बोथ लव्ह इच अदर. आणि यू नो व्हॉट, मनापासून कोणावर प्रेम असलं ना की डेस्टिनी त्या सोल्सला भेटवतेच. खरंय, अगदी खरंय तुझं. शांभवी या घरात आल्या ना की बघ अनिकेत, या घराचा ना स्वर्ग बनवणार आहेत त्या. मला माहितीये, ती आपल्या सगळ्या कुटुंबाला ना असं प्रेमाने घट्ट बांधून ठेवणार आहे.
खात्री आहे. आय नो आय नो. हे बघ तुझे म्हणाले किज्जू किती क्यूट असतात ना. पण आता लवकरच त्या चेहऱ्यावरचं हसू उडून जाणार आणि तेव्हा हसून साकेतच्या हातून एकदा का मी मंगळसूत्र घालून घेतलं ही शांभवी थांबत नसते. लग्न होऊन राजगुरूंच्या घरात एकदा गृहप्रवेश केला की मग राजगुरूंची उतरती कळा सुरू होणार. या सगळ्यांना संपवणारी शांभवी. या म्हातारीमुळे जे भोगावं लागलं ना त्याची परतफेड आता होणार. आणि या सगळ्या त्यांची वाट लावताना माझ्यावर कोणाला संशय येणार नाही. का माहितीये का? कारण हा बुळबुळीत बटाटा असेल ना माझ्यासोबत. माझी भाई बहीण माझी साथ द्यायला. हे बटाटे किती गोड गोड नातेत ना या राजगुरू कुटुंबात. इतकी गोड वागतात ही सगळी माणसं की स्वतः डायबेटीस होईल. पण मी या सगळ्यात कडवटचं वाटलं. प्रत्येक नात्यात असं विष पेरी परत हे सगळे राजगुरू कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. भाऊ भावाच्या जीवावर उठे आणि मग माझ्या मनाला शांतता मिळेल. सरस्वती बाई तुझ्या वाईट काळाला सुरुवात होणार. ज्या क्षणी ही शांभवी तुझी नाचून म्हणून राजगुरूंच्या घरात येणार. काय राहिलं बरं? हा नाही संपलं बटा. बाई तुम्ही जास्त दगदग करू नका. अगं मी कुठे दगदग करते. सगळी मुलंच करतायत की ग. हो पण नातवाचं लग्न आहे म्हणून तुम्ही उत्साहामध्ये धावपळ करणार मला माहितीये. आणि आणखीन एक छवी नाहीये तर बोलून घेऊ का? वत्सला तुला या घरात येऊन किती वर्ष झाली ग? नाही बाई लक्षात माझ्या. आतापर्यंत कधीतरी एकदा सांगितलं का ग मी की मोकळेपणाने बोलू नकोस म्हणून? काय तुझं? अहो तसं नाही पण सांग पटकन. काय आहे लाडक्या नातवाचं लग्न म्हणून तुम्ही आनंदाने वारेमाप गोड खाल. एवढं करू नका बाई. तब्येतीला झेपत नाही तुम्हाला. हे बघ कोणीही मला ना हे लग्न आटपेपर्यंत काहीही सांगायचं नाही काय खायचं आणि काय नाही. आणि त्या तुझ्या छवीला सांगून ठेवा. हा सारखी चार चौघांच्या समोर बडबड करत असते मला. बरं सांगते तुम्ही नका काळजी करू. अगं माझी पहिली जबाबदारी आहे ग साकेतचं लग्न. ते पार पाडणारे ग. तर म्हणजे ना साकेतचं कसं होणार याची काळजी मला कायम असायची ग. कधी कसला हट्टच नाही केला नाही त्या मुलांनी. पण गेल्या काही दिवसात ना शांभवी बद्दलचं प्रेम आणि तिच्याबद्दलचा जिव्हाळा त्याच्या नजरेत पण असं दिसतो ग. देवी आई सगळं त्याच्या मनासारखं होऊ दे ग. आणि तशीच शांभवी चांगली मुलगी आहे नाही? हो हो छानच आहे ती. घरात सुद्धा अगदी मिळून मिसळून असते सगळ्यांशी. मुख्य म्हणजे मला पण मान देते. काय बोलतेस तू? अगं तुला मान दिलाच पाहिजे. त्या घरच्या मुलांची यशोदा आहेस तू. हा आणि घरातल्या लहान मोठ्या सगळ्यांना मान मिळाला पाहिजे. आणि ती घरात अपवाद एक बेबीच आहे. पण जाऊ दे ना तिचा विषय नकोच. हे लग्न नीट पार पडू दे. मुळात कसं आहे शांभवी ना खूप गुणी आहे. तिचे विचार एकदम क्लिअर आहेत नाही. आणि साकेतला ती आवडते ना मग
मी माझं शिक्कामोर्तब करून टाकलं. तुम्ही काही काळजी करू नका बाई. दोघांचा संसार इतका सुखाचा होणार आहे ना, बघाच तुम्ही. होणार म्हणजे होणारच. अगं मी आहे ना त्याच्यासोबत. आणि शांभवीला या घरचे सणवार रीतीभात सगळं नीट व्यवस्थित समजून सांगेल. या घरची नाचून गृहप्रवेश करून येणार आहे. देवी आई सगळं नीट होऊ दे. काय आज होते की नाही तुझी तयारी? आपल्याला रेडी पण व्हायचंय. चल आवर पटपट. हो दी आवरतीये. ए तू बस इथे. अगं मुलीचं लग्न आहे, हळद आहे. मग लग्न होणार साकेत राजगुरूशी. त्यामुळे हसायचं. हस ना गाई, हस ना. हा असंच हसायचं. आता बघ तुझ्या आजूबाजूला खूप लोक असणार आहेत तिकडे, हो ना? त्या सगळ्यांसमोर तुझं हे थोबाड उचकटायचं नाही, कळलं? असंच शांत बसायचं हा सगळ्यांसमोर. नाही कारण तुला मध्ये मध्ये हुक्की येते ना चांगलं वागायची, खरं खरं बोलावं असं वाटतं मध्ये. तुझी सत्सद विवेक बुद्धी अचानक जागृत होते. तुला आठवतं बरंच काय काही, हो ना? मला पण आठवतं. मग ए, मला ते घेऊन जात असताना तू तशीच थांबली होतीस ग. थांबवलं नाहीस, घेऊन जाऊ दिलंस मला. मी ओरडत होते रडत होते की नाही, जाऊ दिलंस ग. सगळं आठवतं मला, सगळं आठवतं. ठीक आहे ना, असते एखाद्याची मुलगी अशी वेगळी म्हणून मग तिला सुधारगृहात टाकणार तू? असं कोण करत? काहीच केलं नाहीस तू. पण मी तेव्हा तुझं ऐकलं की नाही आई? ऐकलं की नाही? गेले की नाही? गेले ना. मग आता तू माझं ऐकायचं. जेवढं सांगितलंय आणि सांगते ना तेवढंच करायचं. तोंड उघडायचं नाही. समजलं ना? समजलं ना तुला? काही बोलायचं नाही. हस, स्माइल. असेल ना. पण दी आपण त्यांच्याकडे जायचं कसं? आपल्याकडे बुरखा एकच आहे आणि आपण तिघी घराच्या बाहेर कसं पडणार? मला नाही वाटत इतका सगळा तमाशा झाल्यावर राजनाथ इथे परत येईल. मला 100% खात्री आहे त्याला असंच वाटत असणार की आपण हे घर सोडून निघून गेलो. त्यामुळे आता आपल्याला बुरखा घालण्याची गरज नाही. आणि त्यामुळे आता दरवाजा उघडा राहिला तरी काही हरकत नाही. राजनाथ जा इथून. मला माहित होतं तू इथे. ए म्हातारे सोड. ए म्हातारे चल. काय ग, तुझा खोटेपणा चांगलाच ओळखतोय मी आता. काय ग, माझे पैसे घेऊन पळून गेलीस निर्लज्ज बाई. स्वतःच्या नवऱ्याला फसवताना लाज नाही वाटली तुला? माझे पैसे हवेत. माझे पैसे परत कर, नंतर निघून जा, कुठेही जा, मसनात जा, कुठेही जा. मला माझे पैसे हवेत.
माझ्याकडे पैसे नाही. नाही येत म्हणजे नाही आहेत पैसे. नाही येत म्हणजे काय ग? मला पैसे ठीक आहे, पैसे नाही आहेत ना तुझ्याकडे? ए, सोड. नाही नाही राजनाथ, सोड. नाही सोड काय सोड. राजनाथ, सोड. नाही. आता फक्त ही अंगठी घेऊन चालू आहे. माझे उरलेले पैसे परत केले नाहीस ना, कापून ठेव ना. कळलंय का? हा चल. खूप काम असतं रे बाबा, लग्न म्हटलं की खूप काम असतं. काय रे, किती किती बिल येणार या सगळ्याचं? बिल लय वाईट साहेब. नाही तरी आपला एक अंदाज असतो ना. थोडा वाटा माझा पण ठेवायला सांग ना तुझ्या साहेबांना या सगळ्यात. त्यात मी काय सांगू, तुम्ही सरळ साहेबांना सांगा, नाही तर अनिकेत साहेबांना सांगा. नाही नाही नाही, तू 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 कर तुझं काम. साहेब एक विचारू, विचार. तुम्ही घरातलेच असून झोल करता? हे गब्बस ना, चांडपणा करतोस. तू लाच खातोस की नाही ते बघायचं होतं मला. माझ्यावर कसला संशय घेतोस रे? काम नीट कर आधी तुझं. सांगू का तुझ्या साहेबांना? सांगू का साहेब? सांगू साहेबांना? माझं काम करतो साहेब. अच्छा नीट काम कर. चल साकेत हा. दिवेला नार लाव. इसमें फालतू को जवाब. हो. बेबी आई, साकेतचं लग्न आहे ना, तू राजगुरू घराण्याची कुलस्वामिनी आहेस. मग पहिला मान तुझा. तुला आमंत्रण देते, यायचं बरं का लग्नाला. आणि या नवदाम्पत्याच्या कायम पाठीशी उभी राहा. सतत तुझा आशीर्वाद राहू. राजगुरूंच्या मोठ्या नातसुनेचं स्वागत अगदी थाटामाटात होऊ दे. आणि लग्न कार्यानं निर्विघ्नपणे पार पाडवे. मी कुठे येणार नाही. माझे पैसे मला पाहिजेत. तिथेच लपून बसली आहे. माझे पैसे आत्ताच्या आत्ता पाहिजे. हे पैसे देतच. काल मी जे काही बघितलं, जे काही ऐकलं, सांगू का आत्ता बायजीला? देवी आई, जे योग्य असेल ते तू करशीलच. आता प्लीज तूच योग्य मार्ग दाखव. छवे छवे, हा. अगं शांभवीला फोन करून बघ ना, निघाली का. हा विचारते. बायजी फोन उचलत नाहीये ती. गडबडीत असेल का? फोन करत राहा. हं? चल आपण निघूया. हा, अरे चला ना लवकर. कुठे राहिला? चला चला. माझं झालंय का? सगळं झालं तुझं. हा रुमाल ठेव. मी त्याला कुठे देते? ह्याची हळद दे. ठेव. बेबी आणि मोरिशू कुठे? कुठे गेली? अगं ते निघाले आहेत ऑलरेडी. पोहोचले पण असतील. चला आपण निघू. बरं, सामान घेतलं सगळं? हो गाडीत टाकलं ना. हळद हो, आंब्याची पानं, आता भैयाजी सगळं सगळं घेतलंय, गाडीत ठेवलंय. आपण निघू आता. ओके. बरोबर. चल 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 चल.
अंगठी कोणाची चोरली? तुला काय मी चोर वाटलो का तायडे? आणि ती चोरली नाहीये, ती समाची अंगठी. कोणाची? तुझ्या बायकोची? ती कुठं भेटली? भेटली नाही, गाठून आलोय तिला. काल मला फसवलं ना, आज तिथेच तिच्या घरात जाऊन गाठलं तिला. आपलाच धमकवला तिला. अंगठी घेतली ही जबरदस्तीने आणि आणि माझे पैसे पण परत मागितले. अंगठी दिली, नशीब समज. पैसे कसले देते? हे तायडे, पैसे तर मी मिळवणारच. काही झालं तरी तिला पैसे द्यावेत लागणार. तिला काय वाटलं त्या राजनाथला फसवणं काय इतकं सोपं आहे काय? हा राजनाथ जरी तिच्या प्रेमात असला ना तरी तो तिला माफ करणार नाही. राजनाथ जर तिच्यावर जीवापाड प्रेम करू शकतो तर तिचा जीवही घेऊ शकतो. मला मान्य आहे ना, मान्य आहे की मी वेडा झालो होतो तिच्या प्रेमात. काय काय केलं होतं तिच्यासाठी, केवढे झोल केले, जेलमध्ये सुद्धा गेलो. मी सोडवलं. ती गेली तिचे रंग दाखवून. तू खूप प्रेम केलंस तिच्यावर. नालायक निघाली ती तायडे. लग्न मोडून निघून गेली. पण ठीक आहे, मी पण तिला सोडणार नाही. सगळे पैसे व्याजासकट वसूल करणार आहे. राजनाथ, अंगठी लय महाग दिसते रे. एवढे पैसे कुठून आणले असणार तिने? आपलेच लुटलेले पैसे आहेत ते. तर मला काय घेणं देणं नाही. तायडे, तुझा याची किंमत काढून आण. हा बोला. हा कोण? हा हा किती माणसाची जेवणाची ऑर्डर आहे? अच्छा, राजगुरूंचा कार्यक्रम का? हा हा, येते येते. निघाली. हा, अर्ध्या तासात येते. हा हा हा. राजनाथ, मी कामाला जाते. हा तायडे, खूप काम कर, खूप पैसे कमव. हा, आणि त्याची तू दारू ढोस नुसती. नादाला लागली ना आता घरात जेवायला पण मिळायचं नाही. माझी एंट्री शूट कर, माझी एंट्री शूट कर. तुझं काय? घे लवकर. अरे की थांब, आपण एक सेल्फी काढू. चला, काय तयारी केली आहे ना? खरंच अगदी भव्य दिव्य केलंय अनिकेतने, अगदी कमी वेळात. हा, हो, मोठ्या भावाच्या लग्नाची जबाबदारी अनिकेतने काय छान सांभाळली आहे. शरद सावित्री असते तर त्यांना किती बरं वाटलं असतं ना. हो बाई, अजून कितीतरी कामं राहिली आहेत. काय आपण बसलो आहोत. बाई आजी, शांभवी वहिनी आणि तिच्या घरचे आले. अरे वा, किती गोड दिसते ती, खूप छान दिसते. सुखी राहा. किती गोड दिसतेस ग. चला बघ, राजगुरूंची मोठी सून शोभतीये. वत्सला मावशी, नमस्कार. सुखी भव. शकुंतलाबाई, अहो 2 दिवसात लग्न ठरलं आणि तुम्ही ताबडतोब होकार दिलात. नाही पण बरोबर आहे, चांगल्या गोष्टींना उशीर कशाला करायचा, हो की नाही? अहो लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुम्ही होकार दिलात ना, खूप खूप धन्यवाद. याचीच तर वाट बघत होती. काही म्हणालीस का ग? नाही, छवी कुठे दिसत नाहीये. कुठे गेली?
छविताई येते हळदीचे दागिने घेऊन. अच्छा येते. ठीक आहे आलीच. हाय छवी. हाय. वाव, अगं किती सुंदर दागिने आहेत. अगं तुला कॉल करत होते मी, तू उचलला नाहीस फोन. हो अगं, आय एम सो सॉरी. खूप गडबड होती ना आणि फोन कुठे होता कधी वाजला कळलंच नाही. आता मी कॉल बॅक नसता का केला तुम्हाला? हो. अगं छवी बोलतच बसणार आहेस का? तिला दागिने घाल ना. हो हो. आणि एक कियारा, ते तुझं डबडा बाजूला ठेव, मदत कर तिला. हो ये ग. तेजू, माझे फोटो काढ. तुझे तर काढणारच नाही मी, बहिणीचेच काढणार. फोकस माझ्यावरच ठेव. फोकस तुझ्यावर काय तिच्यावर असला पाहिजे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. छवी थँक्यू. फक्त तुमच्यामुळे आज हे सगळं काही सुखरूपपणे पार पडतंय. अगं थँक्यू काय बोलतेस, आजचा दिवस तुझा आहे. यू मला मदत कर. हो करते. कर कर काम कर जरा. तुझे शूट करतात. काय होतं? नीट फोकस कर आता. किती कर. हो तिकडे. हा हात दे. डावा हात दे. दे. शांभवी, दादूने तुला घातलेली अंगठी कुठे आहे? लग्नात साखरपुड्याची अंगठी हातात नाही असं कसं? माझी चूक झाली. माझ्या एका चुकीमुळे मला आज हातात अंगठी नाही घालतात. म्हणजे कसली चूक? काय झालं? अरे बापरे, हे काय झालं ग?
अरे बापरे, मी शांभवी, किती लागले तुम्हाला? हो ना, खूप लागले तुम्हाला. तुम्ही त्यावर काही औषध लावलं का? मलम काही लावलाय का? नाही सर, इतकं काही झालं नाहीये. ऍक्च्युली झालं काय, मी सकाळी आईला लिंबू सरबत बनवून देत होते. तिला उकाळाचा जरा त्रास होतो ना, मी लिंबू चिरायला घेतला आणि जोरात सटकलं माझ्या हातनं. सुरी डायरेक्ट माझ्या बोटावर आली, बोट कापलं आणि खूप रक्त येत होतं. रक्त थांबतच नव्हतं. त्यात इथे याची गडबड होती, गोंधळ उडाला सगळा. सॉरी. अगं जखम अशी उघडी ठेवू नको, काहीतरी बँडेज बांध, औषध लाव. आणखीन काय लागायला नको. हो बाई आजी, सॉरी. माझ्या या एका चुकीमुळे मला आज पोटात अंगठी नाही घालता आली. हरकत नाही ग, आणखी राहू दे. आधी त्याच्यावर इलाज कर. हो बाई आजी.